श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 5 ग्रहांचा दुर्मिळ योग. 23 फेब्रुवारीपासून या 4 राशींच्या आयुष्यात होणार मोठी उलथापालथ. सुरू होणार सुवर्णकाळ. धनयोगाने पैसा दुपटीने वाढणार. ज्योतिषशास्त्रानुसार फेब्रुवारी 2026 हा महिना खगोलीय घटनांनी गजबजलेला आहे. विशेषतः 23 फेब्रुवारी 2026 हा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या दिवशी धैर्याचा कारक मंगळ कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत आधीच सूर्य, बुध, शुक्र आणि राहू हे 4 प्रबळ ग्रह उपस्थित आहेत. मंगळाच्या आगमनामुळे तिथे पंचग्रही योग निर्माण होणार आहे. एकाच राशीत 5 ग्रहांची ही युती 30 वर्षांनंतर होत असून याचा प्रभाव संपूर्ण जगावर आणि सर्व 12 राशींवर पडणार आहे. 4 राशींसाठी हा काळ राजयोगासारखा असेल, तर काहींना हा बदल मोठी चेतावणी देणारा ठरू शकतो. मंगळ राहूची युती आणि अंगारक योगाचा धोका. 23 फेब्रुवारीला मंगळ जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करेल, तेव्हा तिथे आधीच असलेल्या राहूशी त्याची युती होईल. या संयोगाला अंगारक योग म्हटले जाते. हा योग अत्यंत स्फोटक आणि आक्रमक मानला जातो. मंगळ अग्नी आहे तर राहू हवा. यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ, लोकांमध्ये संताप आणि राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. मात्र सोबतच शुक्र आणि बुध असल्याने 4 राशींच्या लोकांसाठी हा काळ धनशक्ती राजयोग देखील ठरेल. चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यवान राशी. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी. या काळात अनपेक्षित प्रगती मिळेल. मेष राशीसाठी हा योग लाभस्थानात होत आहे. 6 दिवसानंतर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होतील. जुन्या गुंतवणुकीतून अचानक मोठा नफा मिळेल. मात्र रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा जवळचे मित्र दूर जाऊ शकतात. हा महिना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. नोकरीत बढती आणि नवीन संधी मिळतील. तसेच व्यवसायात विस्तार शक्य आहे. आरोग्य सामान्य राहील, परंतु कामाच्या दबावामुळे मानसिक तणाव असू शकतो. त्यामुळे योग आणि ध्यानाचा आधार घेणे गरजेचे आहे. कौटुंबिक जीवन सुखी राहील. कामाच्या ठिकाणी कठोर मेहनतीचे फळ मिळेल. वरिष्ठांची प्रशंसा लाभेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. कमाईत वाढ होईल, परंतु अनपेक्षित खर्चही समोर येऊ शकतात. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्यविषयक काळजी घेणे आवश्यक आहे. धावपळीमुळे थकवा किंवा तणाव जाणवू शकतो. आहारावर लक्ष द्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. विवाह इच्छुकांसाठी लग्नाचे योग आहेत. हनुमान चालिसाचे पठण करा आणि केशरचा टिळा लावल्याने भाग्योदय होईल. शिक्षण क्षेत्रात तुम्हाला चांगली प्रगती दिसून येईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा महिना विशेषतः भाग्यवान ठरेल, कारण या महिन्यात तुम्हाला तुमच्या कामासाठी भरपूर मान सन्मान मिळेल. तसेच तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी देखील मिळू शकतात. तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुमच्या करिअरमध्ये एक नवीन दिशा मिळेल. आर्थिकदृष्ट्याही हा महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नवीन गुंतवणूक किंवा व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. ही युती मेष राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पदोन्नतीचे संकेत आहेत. नवीन व्यवसाय करार निश्चित होऊ शकतात. प्रमुख व्यक्तींशी संपर्क वाढेल.
नेटवर्किंग फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. मित्रांची साथ मिळेल. शनिदेवाच्या आशीर्वादाने कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ मिळेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील. तुम्हाला तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक बाबी स्थिर होतील आणि अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण शांत राहील आणि घरात आनंदी वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील, परंतु तणाव नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. यश नक्कीच मिळेल. करिअरमध्ये पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या शक्य आहेत. व्यवसायात नफा होण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणुकीमुळे फायदा होऊ शकतो. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. आत्मविश्वास वाढेल. आदर वाढेल. जुन्या प्रयत्नांना आता फळ मिळू शकते. मालमत्तेशी किंवा वाहनाशी संबंधित चांगली बातमी देखील मिळू शकते. मंगळ ग्रह या राशीच्या 11व्या चरणात संक्रमण करणार आहे. मंगळ ग्रह या स्थानी असल्यामुळे तुमच्या आईवडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तसेच अनेक काळापासून तुमची रखडलेली कामे वेळेत पूर्ण कराल. कुटुंबियांकडून तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. या काळात मेष राशीसाठी आर्थिक संधी मिळणार आहे. उत्पन्नाचा एक नवीन स्रोत अचानक उघडू शकतो किंवा गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. कुटुंबात शांतता राहील. नवीन संधी करिअरमध्ये प्रगती दर्शवतात. या काळात तुमच्या निर्णयांमध्ये थोडा संयम ठेवा, कारण घाईघाईने घेतलेले निर्णय टिकाऊ नसतात. भागीदारी आणि सहकार्य फायदेशीर ठरतील, ज्यामुळे योजना पूर्ण करणे सोपे होईल. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनात आनंद आणि सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. मेष राशीच्या व्यक्तींना या काळात उत्पन्न वाढीची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना वेतनवाढ किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठांकडून विश्वास प्राप्त होण्याची शक्यता असून करिअरमध्ये दृश्यमान प्रगती दिसू शकते. व्यावसायिकांसाठी नवे करार, नवे संपर्क आणि नव्या योजनांवर काम करण्याची संधी निर्माण होऊ शकते. अचानक आर्थिक लाभामुळे आर्थिक स्थैर्य अधिक बळकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेष राशीच्या व्यक्तींना अस्तवरून लाभदायी ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना खूप यश मिळेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. फेब्रुवारी महिना मेष राशीच्या लोकांसाठी करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी घेऊन येईल. विद्यार्थ्यांसाठी यशाचा काळ सुरू होईल. नोकरदारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी बढती मिळू शकेल. याशिवाय व्यावसायिकांना जबरदस्त आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे भविष्यातील समीकरणे बदलतील. शत्रू माघार घेतील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. परदेश प्रवासाची संधी चालून येईल. प्रेमविवाहाचे योग निर्माण होतील. दुसरी भाग्यवान रास आहे वृषभ राशी. करिअरमध्ये मोठी झेप घ्याल. तुमच्या दशमभावात 5 ग्रहांची गर्दी होत आहे. नोकरीत बदल करण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 23 फेब्रुवारी नंतरचा काळ सुवर्ण काळ आहे. परदेशातून धनलाभाचे योग आहेत. वृषभ राशीच्या लोकांना आज भगवान सूर्याची कृपा असेल. आज तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तुमची काही जुनी कामे पूर्ण होतील. एखाद्या कामासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराची प्रशंसा करू शकता. यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. वृषभ राशीसाठी ही युती भाग्यवान ठरू शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. कामावर तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या वरिष्ठांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तुमचे मन आनंदी असेल. एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रलंबित सरकारी किंवा कायदेशीर बाबींमध्येही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या 10व्या स्थानी मंगळ ग्रह संक्रमण करणार आहे. याचा संबंध थेट तुमच्या करिअरशी आणि आईवडिलांशी जोडण्यात येतो. त्यामुळे या कालावधीत तुम्ही करिअरच्या उंच शिखरावर असाल. तुमच्या संपत्तीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. तसेच कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमच्या सर्व समस्या दूर होतील. वृषभ राशीची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. प्रलंबित कामं पूर्ण होईल आणि त्यांच्या करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. आर्थिक लाभाची दाट शक्यता आहे. संपत्ती आणि समृद्धीची कमतरता भासणार नाहीत. प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे. वृषभ राशीचे लोक विलासी जीवन जगतात. म्हणूनच ते खूप पैसे कमावण्यासाठी आणि विलासी जीवन जगण्यासाठी कठोर परिश्रम करतात आणि काळजीपूर्वक योजना आखतात. ते बचत, बजेट आणि गुंतवणूक करण्यात पारंगत असतात. पैसा पैशाला कसे आकर्षित करतो याची उक्ती त्यांना समजते. म्हणूनच ते त्यांच्या ध्येयाकडे हळूहळू वाटचाल करत राहतात आणि श्रीमंत बनतात. वैवाहिक जीवनात काही कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. पण वादाला फोडणी देण्याऐवजी शांत राहून प्रश्न सोडवण्यावर भर द्या. कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये किंवा जुन्या कायदेशीर वादात तुम्हाला दिलासा मिळेल आणि निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. व्यवसायात सुरुवातीला काही चढ उतार आले तरी अखेर तुम्हाला चांगले यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी मात्र सहकाऱ्यांशी आणि कामाशी जुळवून घेताना विशेष लक्ष द्यावे लागेल. तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही तुमच्या चातुर्याने त्यांना सहज मात देऊ शकाल. आर्थिक आघाडीवर रखडलेली कामे मार्गी लागतील आणि धनलाभ होईल. कुटुंबातील कलह मिटवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. जोडीदारासोबत असलेल्या दुराव्याला कमी करण्यासाठी तुम्ही एखाद्या सहलीचे नियोजन करू शकता, ज्यामुळे नात्यात पुन्हा गोडवा येईल. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना तुम्हाला काही फिटनेस टिप्स देण्यास भाग पाडेल, ज्याचा फायदा तुम्हाला दीर्घकाळ होईल. स्वतःला सक्रिय ठेवा आणि व्यायामाची जोड द्या. या काळात तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या समस्यांचे निराकरण होऊ शकते. तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील. या काळात विवाहित जोडप्यांना एक अद्भुत वैवाहिक जीवन अनुभवायला मिळेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्रातील परिवर्तन प्रगती आणि स्थिरता दर्शवते. करिअरमध्ये प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात. नोकरी किंवा व्यावसायिक जीवन सुरू करणे हे एक सकारात्मक वातावरण असू शकते. तुमच्या सासरच्या लोकांकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. सकारात्मक विचारसरणीत बदल होईल. कौटुंबिक संबंध मजबूत होतील. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी हे ग्रह
भ्रमण आरामदायी ठरू शकते. दीर्घकाळापासून असलेले मानसिक ताण कमी होतील. करिअरशी संबंधित अनिश्चितता हळूहळू दूर होतील. काही लोकांना नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे, तर त्यांची आर्थिक परिस्थिती देखील सुधारण्याची अपेक्षा आहे. आरोग्य सामान्य राहील. प्रेमसंबंध पूर्वीपेक्षा अधिक सौहार्दपूर्ण होऊ शकतात. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी राहू शुक्र बुधाची युती खूप उत्तम ठरेल. या काळात आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल. तसेच अडकलेले पैसे परत मिळतील आणि अडकलेली कामेही पूर्ण होतील. तिसरी भाग्यवान रास आहे कुंभ राशी. हा महासंयोग तुमच्याच राशीत होत असल्याने तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. पण राहू आणि मंगळाची युती तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. रक्तदाब किंवा डोकेदुखीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना आर्थिक लाभ मिळवून देणारा ठरेल. या महिन्यात तुम्हाला तुमच्या राजकीय संपर्कामुळे चांगला फायदा मिळू शकतो. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी लाभाचे चांगले योग बनत आहेत. या महिन्यात तुम्हाला तुमच्या तांत्रिक ज्ञानाचा आणि क्षमतेचा नक्कीच फायदा मिळेल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास तुमच्यासाठी हा काळ सुखद ठरेल. तुम्हाला तुमच्या कूटनीतिक क्षमतेमुळे लाभ मिळेल. तुमच्या बुद्धिचातुर्याचा वापर करून तुम्ही अनेक समस्यांवर मात करा. आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. नवीन संधींचा फायदा घ्या आणि तुमच्या भविष्यासाठी चांगली योजना आखा. तुमच्या कामात यश मिळेल आणि तुम्हाला समाजात मान सन्मान मिळेल. कुंभ राशीच्या 5व्या भावात गुरु मार्गी होणार आहे. याचे शुभ परिणाम कुंभ राशीच्या लोकांना पाहायला मिळतील. जे लोक नोकरीच्या शोधात होते त्यांना चांगली संधी मिळू शकते. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. व्यापारात तुम्हाला प्रगती पाहायला मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबात सुख शांती असेल. कुंभ राशीसाठी शनीचा अस्त अत्यंत भाग्यवान ठरेल. त्यांना शनीच्या 7.5पासून आराम मिळेल. त्यांची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल. कोणतेही प्रलंबित कामं सुरू होईल. अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. रिअल इस्टेट, मालमत्ता इत्यादी बाबींमध्ये यश मिळेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना अस्विमरणीय ठरणार आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. या महिन्यात तुम्हाला वाणीवर आणि भावनांवर संयम ठेवावा लागेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही वेळ शुभ ठरेल. मोठे लाभ होतील. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. कुटुंबासोबत तीर्थयात्रेचे नियोजन होऊ शकते. ज्या मनशांतीच्या शोधात होतात ती या काळात लाभेल व त्यामुळे आनंदी व्हाल. या पूर्ण महिन्यात राहू तुमच्या राशीमध्ये, शनी 2ऱ्या भावात आणि वक्री बृहस्पती 5म भावात तसेच केतू 7म भावात विराजमान राहतील. कौटुंबिक समस्या वाढू शकतात. तुमच्या जोडीदारासोबत मतभेद आणि परस्पर समजुतीचा अभाव यामुळे तणाव वाढू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये वारंवार प्रयत्न केल्यानंतर यश मिळू शकते. तुम्हाला तुमच्या रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा तुमचे नाते तुटू शकते. कौटुंबिक संबंधांमध्ये काही प्रेम कायम राहील, परंतु श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची स्पर्धा समस्या निर्माण करू शकते. आर्थिकदृष्ट्या महिन्याची सुरुवात थोडी कमजोर असेल, परंतु उत्तरार्धात
परिस्थिती सुधारताना दिसेल. नोकरी करणाऱ्यांना संघर्ष करावा लागेल. त्यांना खूप प्रयत्न करावे लागतील. ते यशस्वी होतील. व्यवसायात असलेल्यांना त्यांच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल आणि अनेक आव्हाने उद्भवतील. म्हणून तुम्ही कमी पडू नये यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. आरोग्याच्या बाबतीत महिन्याची सुरुवात अधिक कठीण दिसते, परंतु उत्तरार्धात परिस्थिती तुलनेने अनुकूल होऊ शकते. हा महिना विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. तुमच्या वारंवार प्रयत्नांमुळे यश मिळेल. बराच काळ रखडलेली कामे वेग घेऊ शकतात आणि त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत झपाट्याने सुधारणा होऊ शकते. उत्पन्न वाढेल आणि चांगली बचतही करता येईल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो आणि तुम्ही यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण करू शकता. तुमचे काम आणि यश इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. सूर्याचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना विशेष लाभदायी असेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. फेब्रुवारी महिना कुंभ राशीसाठी खूप खास असू शकतो. तुमच्या लग्नाच्या घरात शुक्र आणि राहूची युती तयार होत आहे. यामुळे प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती वेगाने मजबूत होऊ शकते. तुमच्या कुटुंबात शांती आणि आनंद वाढेल आणि भौतिक सुखसोयी वाढू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेतूनही फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे विचार अधिक सर्जनशील असतील, ज्यामुळे नवीन कल्पना येतील. व्यवसायातील नवीन प्रयोग तुम्हाला पुढे नेऊ शकतात आणि यशाचे नवीन मार्ग उघडू शकतात. कुंभ राशीकरता शनी असतं अत्यंत फलदायी ठरेल. शनीच्या साडेसातीचा त्रास संपेल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. अटकलेले काम पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. थांबलेले धन पुन्हा मिळेल. जमीन, मालमत्ता व प्रॉपर्टीशी संबंधित बाबतीत यश प्राप्त होईल. शुक्राचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आणि चौथी भाग्यवान रास आहे तुळ राशी. प्रेमात आणि आर्थिक बाबतीत यश मिळेल. तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत रोमॅन्टिक असेल. जर तुम्ही सिंगल असाल तर आयुष्यात कोणाचे तरी आगमन होईल. शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायदा देईल. तुळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी 2026 हा महिना अनेक अर्थांनी खास असणार आहे. या महिन्यात तुम्ही एकापेक्षा जास्त प्रवास करू शकता. तुम्हाला तुमच्या मुलांकडून यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात तुम्ही काही धाडसी निर्णय घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल. जे विवाहित जोडपे संततीची अपेक्षा करत आहेत त्यांना संतती सुख सहज प्राप्त होईल. हा महिना व्यापारी वर्गासाठी विशेषतः चांगला राहील. तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. राजकीय संपर्कामुळेही तुम्हाला लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. तुमच्या मेहनतीला आणि प्रयत्नांना यश मिळेल.
नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायात विस्तार करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. तुमच्या सामाजिक जीवनातही तुम्ही सक्रिय राहाल आणि तुमच्या संपर्कामुळे तुम्हाला फायदा होईल. तूळ राशीच्या 9व्या भावात गुरु मार्गी होणार आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. तुम्ही तुमच्या मेहनतीने यश मिळवाल. नोकरीत तुम्हाला चांगले बदल जाणवतील. तुमच्या कामावर बॉस खुश असेल. सर्व कामे वेळेत पूर्ण कराल. तसेच कामाची प्रशंसा होईल. अचानक धनलाभ होणार आहे. तसेच या काळात तुमच्या आयुष्यात मनपसंत जोडीदार येण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापाराच्या संदर्भात चिंता सतावेल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी तुम्हाला सोपवण्यात येईल. लव्ह लाईफ उत्तम असेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्या. रागावर नियंत्रण ठेवा. निष्काळजीपणा त्रासदायक ठरू शकतो. तुमच्या कठोर परिश्रमांना नशिबाची साथ मिळेल, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात. तुमची ऊर्जा पातळी देखील वाढेल आणि कामावर तुमच्या कामाचे कौतुक होईल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात कामाशी संबंधित प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरेल. तूळ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना चढ उताराने भरलेला राहण्याची शक्यता आहे. तुमच्या 4थ्या भावात मंगळ, सूर्य, बुध आणि शुक्र महिन्याच्या सुरुवातीला राहतील, जे महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत तुमच्या 5म भावात जातील. राहू पूर्ण महिना 5म भावात, शनी पूर्ण महिना 6व्या भावात, वक्री बृहस्पती पूर्ण महिना 9म भावात, केतू पूर्ण महिना 11 भावात कायम राहतील. यामुळे पोटासंबंधित समस्या तुम्हाला चिंतित करू शकतात. प्रेमसंबंधांमुळे चढ उतार येतील. प्रेम कायम राहील. इतर समस्या देखील उद्भवतील. वैवाहिक संबंध काहीसे समाधानकारक असतील. तुमच्या जोडीदाराकडून फायदे मिळू शकतात. खर्च कमी होतील आणि उत्पन्न वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांना काही नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. त्यांना कामात अडचणी येऊ शकतात आणि नोकरी बदलण्याची शक्यता असू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी महिना अनुकूल परिणाम घेऊन येईल. प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. या महिन्यात विद्यार्थ्यांसाठी सर्वात जास्त आव्हाने येऊ शकतात, कारण त्यांची एकाग्रता बिघडू शकते, ज्यामुळे त्यांच्या अभ्यासात समस्या वाढू शकतात. कौटुंबिक वातावरण मध्यम असण्याची शक्यता आहे. तुमच्या आईच्या आरोग्यात चढ उतार होण्याची विशेष शक्यता आहे, म्हणून तिच्या आरोग्याची काळजी घ्या. परदेश प्रवास होण्याची शक्यता असू शकते. महाशिवरात्री आणि त्यानंतरचा काळ तूळ राशीसाठी खास असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. तुम्ही तुमच्या घरातील जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुमच्या मुलांशी संबंधित कोणत्याही इच्छा किंवा चिंता दूर होऊ शकतात, ज्यामुळे मानसिक समाधान मिळेल. तूळ राशीच्या जातकांसाठी बुधाचा हा नक्षत्र प्रवेश नातेसंबंध आणि भागीदारीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी समन्वय वाढेल आणि चर्चेतून मार्ग काढण्याची क्षमता सुधारेल. व्यवसायात भागीदारीत काम करणाऱ्यांना लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती हळूहळू स्थिर होण्याची चिन्हे आहेत. वैयक्तिक आयुष्यात विचारांचा समतोल साधता आल्यास मानसिक समाधान मिळू शकते. बुध राहू संयोगामुळे कल्पकता आणि तांत्रिक विचारांना चालना मिळू शकते.
मात्र घाई गडबडीचे निर्णय टाळणे आवश्यक ठरेल. अफवा, गैरसमज किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे पावले उचलल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना वस्तुस्थितीची खात्री करूनच पुढे जाणे हितावह ठरेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.